हॅलो बाळांनो, आज बघणार प्रॅक्टिस सेट क्रमांक 3. ठीक आहे. हा शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे, अतिशय सोपा आहे. याच्यात तुम्ही काय करा, अशा पद्धतीचं एक कंपास पेटी भेटते तुम्हाला, ती आणा. ठीक आहे. याच्यात हे 2 स्क्वेअर सेट असतात. एक तुमच्या याच्यात एक जो 90 डिग्रीचा 180 डिग्रीचा अँगल मेजरमेंट डिव्हाइस पाहिजेत, एक स्केल पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा कंपास पाहिजे, पेन्सिल पाहिजे. ह्या सगळ्या डिव्हाइसेस तुम्ही याच्यासोबत ठेवा. माझ्याकडं नाही आहे कारण की मला बोर्डवर सांगायचं आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, ड्रॉ लाईन एल टेक अ पॉईंट ए आउटसाइड द थ्रू द पॉईंट. ड्रॉ एक लाईन ड्रॉ करून घ्या आणि तिथे एक पॉईंट ए घ्या आणि त्या ए पॉईंटमधून काय करा बेटा, एक पॅरलल लाईन ड्रॉ करा. ठीक आहे. मी ही एक लाईन ड्रॉ काढली. ठीक आहे. ही एक लाईन आहे आणि ह्या लाईनवर काय करतो, एक पॉईंट घ्या म्हणता येते, कुठेही पॉईंट घ्या, ABCD. ठीक आहे. तर मी इथं एक पॉईंट घेतोय, राईट, इथं एक पॉईंट घेतोय. ठीक आहे. इथं हा पॉईंट घेतला आणि तिथून परपेंडिक्युलर पाडा म्हणतात त्या पॉईंट्सवरून. ठीक आहे. तर परपेंडिक्युलर काढायचं म्हणजे सपोज ही माझी बुक्स आहेत. ठीक आहे. या बुक्सवर मी हा राईट अँगल ठेवतोय या बुक्सवर. ठीक आहे. आणि इथं मी किती डिग्री बघणार बेटा, 90 डिग्रीमध्ये. ही बुक कशात आहे, 90 डिग्रीमध्येच आहे बेटा. असं तुम्ही काय करू शकता, स्क्वेअर सेट घेऊ शकतात आणि ही एक लाईन इथून ड्रॉ करू शकतात अशा पद्धतीने. ठीक आहे. अशा पद्धतीने ही एक लाईन ड्रॉ करू शकतात 90 डिग्रीमध्ये. किती डिग्रीमध्ये घेतला बेटा पॉईंट, 90 डिग्रीमध्ये. ठीक आहे. आणि हा पॉईंट सपोज मी इथं घेतला असेल, हा ए पॉईंट्स. काय नाव दिलं याला, नाव काय दिलं बेटा, ए पॉईंट्स. ठीक आहे. आता हा पॉईंट ठेवल्यानंतर असा स्क्वेअर सेट तुमचा मोठा एक राहणार आणि दुसरा एक स्क्वेअर सेट राहणार अशा पद्धतीचा. ठीक आहे. मग अशा पद्धतीचा दुसरा स्क्वेअर सेट ज्यावेळेस घेणार तुम्ही, तर दुसरा स्क्वेअर सेट तुम्ही असा लावा. हे दोन्ही पुस्तकं जशी दिसत आहेत ना, अशा पद्धतीने, अशा पद्धतीने. ठीक आहे. हा दुसरा स्क्वेअर सेट लावा. याच्यात गॅप बिलकुल नाही पाहिजे बेटा. हे दोन्ही एक दुसऱ्याला काय पाहिजे, अटॅच पाहिजेत. ठीक आहे. अटॅच करून तुम्ही काय करू शकता, ही लाईन ड्रॉ करू शकतात अशा पद्धतीने, पूर्ण स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकता. ठीक आहे. मग ही जी लाईन आलीत, पुस्तक पडलेत, तर ही अशी लाईन ड्रॉ करून तुम्ही काय करू शकता, याला अशी पॅरलल लाईन ड्रॉ करता येईल तुम्हाला. ठीक आहे. याला या पॉईंटमधून ही पॅरलल लाईन ड्रॉ करता येणार. नाही जमत यार, यास बंद कर. हॅलो, तर बाळांनो, आज बघणार आहे प्रॅक्टिस सेट क्रमांक 2.3. अतिशय सोपी प्रॅक्टिस सेट आहे. बघा काय दिलेलं बेटा, एक लाईन ड्रॉ काढायची आहे आणि लाईन ड्रॉ केल्यानंतर कोणताही एक पॉईंट कन्सिडर करायचा आणि त्या पॉईंटवरून पहिल्या लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. म्हणजे ड्रॉ द लाईन एल, एक एल काढा लाईन, टेक अ पॉईंट ए आउटसाइड, कुठेही एक पॉईंट घ्या, आउटसाइडचा पॉईंट घ्या. नंतर द लाईन थ्रू पॉईंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल लाईन एल. आणि त्याला कोणती लाईन पॅरलल काढायची, पॅरलल लाईन ड्रॉ करायची. तर असा हा प्रश्न होता. तर बघूया कशा पद्धतीने करू. मी तुमच्या डोळ्यासमोर एक लाईन ड्रॉ करतो. बघा तुम्हाला पेजवर दिसेल. याच्यासाठी काय काय पाहिजे बेटा, एक हा तुमचा कोन मापक पाहिजेत, एक स्केल असेल, एक कंपास आणि 2 राईट अँगल ट्रायंगल पाहिजे तुम्हाला गुन्ह्यामध्ये 90 डिग्रीमध्ये. तर मी असे 2 कार्ड्स घेतलेले, हे 90 डिग्रीमध्येच कटआउट झालेले. तर बघू तुमचे ते सेट्स असतात, त्यांना काय म्हणतात, त्यांना याला तुम्ही सॉरी. बघा एक लाईन ड्रॉ करा, दिसते. तर ही एक लाईन ड्रॉ केलेली मी. ठीक आहे. ही लाईन काढली. या लाईनवर कुठेही एखादा पॉईंट्स घ्या. तर मी इथं एक पॉईंट्स घेतोय, कुठेतरी एखादा पॉईंट्स घेतोय. बघा घेतला हा पॉईंट्स. आणि इथून तुम्ही काय करू शकतात, एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची तुम्हाला. तर पॅरलल लाईनसाठी तुम्ही काय करू शकतात, अशा पद्धतीचा स्क्वेअर सेट असतो. ठीक आहे. तर माझ्याकडे सध्या नाही, तुमच्याकडे असेल तर बघून घ्या. तर हा स्क्वेअर सेट असा पूर्ण याच्यावर काय करायचं बेटा, परपेंडिक्युलर पाडायचा. दिसतोय बेटा, परपेंडिक्युलर दिसतोय. हां, अशी पूर्ण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. इथून केली, अशी एक लाईन ड्रॉ जर केली समजा, राईट,
आणि त्या पॉईंटवरून तुम्ही काय करू शकता, असा एक 90 डिग्री ठेवू शकतात. बघा हा काठ दिसतोय बेटा 90 डिग्रीमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने स्क्वेअर सेट दुसरा ठेवून, ठीक आहे, हां असं ठेवू शकतात बाळांनो. आणि ह्या दोघातला जो गॅप आहे हा स्ट्रेट फॉरवर्ड पाहिजे, कुठंच गॅप नाही पाहिजे. दोन्ही स्क्वेअर सेट एक दुसऱ्याला अटॅच झाले पाहिजेत. ठीक आहे, अशा पद्धतीने ही लाईन मी ड्रॉ केली. राईट, मग हे दोन्ही स्क्वेअर सेटने लाईन ड्रॉ केली. नंतर ही लाईन वाढून घेऊ शकता तुम्ही अशी स्केलने. आणि ही झाली तुमची या पॉईंट्समधून एक लाईन ड्रॉ. हा झाला तुमचा पहिला प्रश्न. आणि ही तुमची पॅरलल लाईन. अगोदरची जी लाईन होती क्वेश्चनमध्ये दिलेली होती ती यल लाईन. आणि तिथं हा जो पॉईंट घेतला होता हा पॉईंट होता ए. ठीक आहे, आणि ए पॉईंटमधून मी काय काढली, एक ड्रॉ केली, एक लाईन ड्रॉ केली. हा झाला क्वेश्चन क्रमांक फर्स्ट. बघूया दुसरा जो सेकंड क्वेश्चन आहे, तर सेकंड क्वेश्चन्स पण अशाच पद्धतीचा आहे. एक लाईन ड्रॉ करून घ्या. एक लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, आणि तिथून या लाईनला वाटल्यास काय नाव द्या म्हणतात ते यल नाव दिलं, लाईन यल. आणि नंतर कोणताही एक पॉईंट्स घ्या आणि त्या पॉईंट्सवर बघा क्वेश्चन क्रमांक तुम्हाला दिसतोय, ड्रॉ लाईन दिसते बेटा. टेक अ पॉईंट टी आउटसाइड द लाईन, थ्रू पॉईंट टी ड्रॉ द पॅरलल लाईन्स. ठीक आहे, आता टी पॉईंट घ्यायचा कुठेही घ्या, तुमची जिथं इच्छा असेल तिथे घेऊ शकता. समजा मी इथं टी पॉईंट घेतला, हा घेतला टी पॉईंट्स. ठीक आहे, मग अशा वेळेस काय करणार तुम्ही, अशा याच्याने जाऊ शकता, 90 डिग्री घेऊ शकता इथून मेजरमेंट करून. राईट, किंवा तुम्ही त्याच्यावर हा जो सेट आहे हा डायरेक्ट असा ठेवला तुमच्या लाईनवरून. ठीक आहे, आणि डायरेक्ट एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. स्क्वेअर सेट फर्स्ट आणि स्क्वेअर सेट दोन असे असतात. ठीक आहे, ही स्क्वेअर सेट दिसते बेटा झूममध्ये. ठीक आहे, हां, तर हा स्क्वेअर सेट 1 ठेवला. आणि हा जसा स्क्वेअर सेट ठेवणार आहे त्याच पद्धतीने मी काय करणार, दुसरा स्क्वेअर सेट अशा पद्धतीने ठेवीन. ठीक आहे, अशा खाली. आणि दोघं एक दुसऱ्याला अटॅच करेन. वरती करू शकतात किंवा तुम्ही खाली करू शकता, काही अडचण नाही, कारण की तो मेजरमेंट चुकणार नाही. हा स्क्वेअर सेट मी दुसरा ठेवणार अशा पद्धतीने आणि ही अशी लाईन ड्रॉ करणार. राईट, ही जी लाईन ड्रॉ केली, नंतर ही लाईन मला स्केलने ओढता येईल. आणि अशा पद्धतीने ही ओढल्यानंतर ही दुसरी एक पॅरलल लाईन ड्रॉ केली बेटा. ठीक आहे, या लाईनला तुम्ही वाटल्यास यम नाव देऊ शकतात. ठीक आहे, हा झाला प्रश्न क्रमांक दुसरा. आता तिसरा जो प्रश्न आहे बेटा, काय दिसतंय बघा, सोपा प्रश्न आहे. काय, ड्रॉ अ लाईन यल काढा, ड्रॉ अ लाईन. ठीक आहे, लाईन कोणती आहे, यम. ड्रॉ अ लाईन यल विच पॅरलल टू द लाईन यम ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम इट. तर 4 सेंटीमीटरवर एका लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. तर आपण दुसऱ्या पेजवर ड्रॉ करू. हे कशा पद्धतीने काढा, एक लाईन काढून घ्या बेटा पहिले स्केलवर. दिसते इथं फुल ह्याच्यात. ठीक आहे, आणि हे घेतल्यानंतर काय करणार बाळांनो, एक 4 सेंटीमीटरवर एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची. तुम्हाला क्वेश्चन्स जो दिलेला होता किती सेंटीमीटरवर आहे, 4 सेंटीमीटर. तर तुम्ही कुठेही एखादा पॉईंट्स घेऊ शकतात आणि पॉईंटवरून तुम्ही मेजरमेंट घेऊ शकतात. बघा हे दोघं थोडंसं व्यवस्थित सेट करा. हा कंपास तुमचा व्यवस्थित सेट करून घ्या अगोदर. हा सेट केल्यानंतर अशा पद्धतीने मी सेट केलेला आहे. एक काम करायचं, कुठेही पॉईंट घ्यायच्या अगोदर तुम्ही काय करा, एक 4 सेंटीमीटरचं मेजरमेंट घेऊन ठेवा. दिसते स्केलवर ते 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर दिसते, नाही दिसते ते. हां, आता मी खाली घेतल्यावर दिसते बेटा 4 सेंटीमीटर दिसते थोडंसं. हे 4 सेंटीमीटरचं अंतर आपल्याला आवश्यक आहे. किती मीटरचं, 4 सेंटीमीटर. मग आता 2 पॉईंट्स तुम्हाला जर ड्रॉ करायचे आहेत तर सुरुवातीला काय करा, एक पॉईंट्स कुठेही ड्रॉ करा. ड्रॉ लाईन ए आणि लाईन बी असे 2 पॉईंट ज्यावेळेस तुम्ही घेणार तर तुम्ही स्केलवर घ्या किंवा 90 डिग्री हा पण यूज करू शकता तुम्ही. ठीक आहे, हा मी 90 डिग्रीचा घेतोय, परपेंडिक्युलर टाकतो याच्यावर. हा एक पॉईंट्स 90 डिग्री दिसते बेटा इथे, 90 डिग्री, 60, 70, 80 इथं किती दिसते, 90 डिग्री. ठीक आहे, हा काढल्यानंतर
दिसते 90 डिग्री. त्याच पद्धतीने अजून एक पॉईंट घेऊ शकता तुम्ही इथं 90 डिग्रीचे 2 पॉईंट्स ड्रॉ करू शकतात 90 डिग्रीचे. ठीक आहे, या लाईनवर व्यवस्थित 90 डिग्री दिसते इथं. मग आता याच्यावर काय करू शकता तुम्ही, परपेंडिक्युलर पाडू शकता. काय करतोय मी इथं या पॉईंट्सवरून काय करतो बेटा, परपेंडिक्युलर हा सेट स्क्वेअर असा ठेवतो आणि इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. दुसरा स्क्वेअर सेट असा ठेवतोय आणि तिथे मी काय करतो बेटा, परपेंडिक्युलर्स ठेवणार. ठेवलेत, 2 लाईन ड्रॉ केल्यात. आता ही थोडंसं ॲरो पुढे द्या. आता तुम्हाला फक्त 4 सेंटीमीटरचं मेजरमेंट करणं आहे. किती मीटरचं दिसते बेटा, 4 सेंटीमीटर. इथं 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 हे थोडंसं मेजरमेंट कुठंतरी किती घेणार तुम्ही, 4 सेंटीमीटर. हे 4 सेंटीमीटरचं मेजरमेंट दिसते, एक्झॅक्टली 4 सेंटीमीटर दिसते. हां, मग हे घेतल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, पहिल्या पॉईंटवरून अशा पद्धतीचा एक हा सर्कल ड्रॉ करणार, डॅश करणार. ठीक आहे, दुसऱ्या पॉईंटवरून सुद्धा तुम्ही काय करणार, एक सर्कल ड्रॉ करणार. केला असं. ठीक आहे, दोन्ही सर्कल ड्रॉ केल्यानंतर दोन्हीना मी काय करणार आहे, दोन्ही पॉईंटला मधून एक लाईन पास करणार आहे. काय करतोय मी, एक लाईन पास करतोय आणि ही जी लाईन पास केली ही काय आहे, अगोदरच्या लाईनला हे किती अंतर ते बेटा, 4 सेंटीमीटर. हे पण किती बेटा, 4 सेंटीमीटर. अगोदरची जी लाईन होती ती कोणती होती, यम लाईन होती. कोणती लाईन होती दिसती तुम्हाला, ही यम. आणि त्या लाईनला मी ही कोणती लाईन पॅरलल काढली, एन लाईन पॅरलल काढलेली आहे. किती सेंटीमीटर. तर हा क्वेश्चन प्रॅक्टिस सेट क्रमांक 2.3 वरचा आहे. किती बेटा, 2.3 चा प्रॅक्टिस सेट नंबर, क्वेश्चन नंबर किती आहे बेटा, 3रा क्वेश्चन आहे. कितवा, 3रा क्वेश्चन. पहिला झाला, दुसरा झाला. अशा पद्धतीने ही प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेली. ठीक आहे, हे 3च क्वेश्चन दिलेले होते तुम्हाला, पहिला, दुसरा आणि तिसरा. तिन्ही क्वेश्चन झालेले. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही शेअर्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद. -70 म्हणजेच किती राहणार, 110 डिग्रीचा. किती राहणार, 110. मग हा अँगल 110 डिग्रीचा राहणार. हा 40 आहे तर हा किती राहणार बेटा, 140. ओरली केले असतात परंतु तुम्हाला 1-2 मार्काला लिहावं लागतं. ठीक आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे, इन द गिवन फिगर लाईन ए लाईन बी हे एक दुसऱ्याला काय पॅरलल आहेत आणि नंतर ही एक ट्रान्सव्हर्सल लाईन दिलेली आहे. फाइंड द मेजर द अँगल एक्स वाय झेड. एक्स काढायचा आहे, वाय काढायचा आहे, झेड काढायचा आहे. तर काढता येईल. फिगरवरून एक अँगल कळाला तर दुसरा कळून जातो. हा जर 105चा आहे तर हा कितीचा राहणार आहे, 180 डिग्री असते ना यांची लिनियर अँगलची. तर किती राहणार आहे, हा जो 105 आता आहे हा पण किती राहणार, 105. तर about the figure, show the figure, line A is parallel to line B and line L is transversal. ठीक आहे. म्हणजे ही ज्यावेळेस ट्रान्सफर्स होते तर बघा, हा अँगल जर 105 डिग्रीचा आहे तर हा पण किती राहणार बेटा, 105. करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल आहे, मेजरमेंट. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री. मग हा जर 105 डिग्रीचा होतोय, हा 105 तर हा पण किती बेटा, 105. मग मेजरमेंट ऑफ जो एक्स किती राहणार आहे, एक्स अँगल किती डिग्रीचा राहणार आहे, 105चा. मेजरमेंट ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल वाय. हे दोन्ही कसे बेटा, अपोजिट अँगल आहे. अपोजिट अँगल कसे असतात, इक्वल असतात, आर इक्वल. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल वाय ऑल्सो 105 डिग्री. एक्स काढला, वाय काढला. आता काय काढायचं तुम्हाला, झेड काढायचा आहे. तर झेड जर काढायचा आहे तर हा 105 डिग्रीचा आहे, तर हा पण किती राहणार बेटा, 105 डिग्रीचा राहणार. ठीक आहे. मग हा 105 डिग्रीचा आला आणि ही जर पेर बघितली, ही कशी आहे, लिनियर. तर लिनियर अँगल
लिनियर अँगल कसे असतात, लिनियर अँगल आर 180 डिग्री. किती असतात, 180 डिग्री. म्हणून लिहू शकता तुम्ही 105 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ अँगल झेड इज इक्वल टू किती, 180 डिग्री. तर मेजरमेंट ऑफ अँगल झेड किती राहणार, 180 मधून 105 वजा करा, तर मेजरमेंट ऑफ अँगल झेड किती राहणार, 180 मधून 105 गेले तर 75 डिग्रीचा. किती राहणार, 75. झेड आले 75, वाय आल्यात 105 आणि एक्स सुद्धा आला 105 डिग्रीचा. अशा पद्धतीने तुमचे प्रश्न क्रमांक बरोबर झाला. क्वेश्चन क्रमांक हा तुमचा होता, चौथा प्रश्न होता. 105 एक्स, वाय सुद्धा 105 आहे आणि झेड हा 75 डिग्रीचा. ठीक आहे. आता इन द गिवन फिगर, आता फिगर तर आपल्याला काही दिसत नाही, फिगर काढावं लागेल, टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. तर बघूया फिगर्स. अशा 3 लाईनी काढल्यात आहे. ठीक आहे. लाईन पी ए, लाईन क्यू एल ए, लाईन क्यू ए. ठीक आहे. मग अशा पद्धतीने एक अँगल काढलेले आहेत. हा पूर्ण एक्स अँगल काढलेला आहे आणि हा 40 डिग्रीचा दिलात आणि हा 30 डिग्रीचा दिलात. आणि काय विचारलं, अँगल एक्स काढला असं तुम्हाला प्रश्न दिला. मग अँगल एक्स जर काढायचा आहे तर बाळांनो, इन द गिवन फिगर लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू अँड लाईन क्यू इज पॅरलल टू एल. ठीक आहे. अशा लाईन. आता अँगल एक्स काढायचा आहे, तुम्हाला सांगा रे, हा पूर्ण अल्टरनेट अँगल दिसतोय. मग याला जर वाटल्यास मी इतका छोटा जो पार्ट आहे, हा पार्ट प्लस हा पार्ट, या दोघांची जर ॲडिशन केली तर मला कोणता अँगल भेटणार आहे, अँगल एक्स भेटणार आहे. मग हा यांना वाटल्यास नाव देऊ शकतात किंवा नाही जर दिले तरी कळेल तुम्हाला. ठीक आहे. मग याला वाटल्यास ए नाव द्या आणि याला काय नाव देऊ आपण, बी देऊ. मग ए आणि बी जर नाव दिलं समजा, ठीक आहे, दिस अल्टरनेट अँगल कशा असतात, अँगल आर इक्वल असतात. कशा असतात, इक्वल. मग 40 डिग्री जो आहेत तो कोणा एवढा राहणार आहे, 40 डिग्री. तर मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू किती राहणार आहे, 40 डिग्री. राईट. आणि नंतर मेजरमेंट ऑफ अँगल बी हा किती डिग्री राहणार, 30 डिग्री. आणि मेजरमेंट ऑफ अँगल एक्स म्हणजे काय, द सम ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी. तर ए 40 डिग्री आहे प्लस बी 30 डिग्री आहे. तर मेजरमेंट ऑफ अँगल किती, एक्स इज इक्वल टू किती राहणार, 70 डिग्री. का बरे, हा अल्टरनेट अँगल इतका, हा 40 आहे तर हा पण 40 राहणार, हा 30 आहे तर हा पण किती राहणार, 30 राहणार. हा 30 हा 40, दोघांची ॲडिशन करा तर किती, 70 डिग्री राहणार. ठीक आहे. इथं बाळांनो ही प्रॅक्टिस सेट 2.2 झालेली आहेत. प्रॅक्टिस सेट 2.3 आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. त्यासाठी तुम्हाला पूर्ण एक कंपास पेटी सोबत लागेल. ठीक आहे. कंपास पेटी सोबत लागताना तुम्हाला सेट स्क्वेअर लागतील. सेट स्क्वेअर म्हणजे ते 2 जे राईट अँगल असतात ते लागतील. ठीक आहे. पेन्सिल लागेल, स्केल लागेल, ठीक आहे, कंपास लागेल. या सगळ्या गोष्टींची गरज आहेत पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये. 3च क्वेश्चन आहे, अतिशय सोपे. धन्यवाद.